हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर सेकंडचा फर्स्ट युनिट चालू आहे, डिफरन्शिएशन. ज्यामध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण त्याच्या सगळ्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहे. तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पहिल्यांदा तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तो व्हिडिओ बघा, जेणेकरून डिफरन्शिएशन काय असतं, बेसिक सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. बेसिक फॉर्म्युलेज त्यामध्ये दिलेले आहे आणि आय होप की काल दिलेले जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते तुम्ही पाठ केले असतील, तुम्हाला माहीत असतील. मित्रांनो, आज आपण या युनिटमध्ये जसं की लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की 5 टाईपचे आपल्याला या ठिकाणी फंक्शन्स बघायचे आहेत. तर ज्यामध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, ज्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ज्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन आहे, ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ज्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर हे सगळे फंक्शन्स काय असतात, याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात, या सगळ्या गोष्टी बघायच्या. सोबतच टोटल 5 एक्झरसाइज आहेत यामध्ये. प्रत्येक एक्झरसाइज एका फंक्शनवरती डिपेंड आहे. तर त्या एक्झरसाइजचं बेसिक आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर चला व्हिडिओला चालू करतोय. तसेच मित्रांनो, चॅनलवर जर का नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे हे सगळे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला रोज मिळतील. तसेच नोटिफिकेशन फॉर ऑल करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल. सोबतच आपल्या मित्रांना आपल्या चॅनलबद्दल सांगा, कारण हे युनिट खूप महत्त्वाचं आहे. या एका युनिटवरती नियर अबाउट 6 युनिट डिपेंड आहेत. हे एक युनिट जर का चांगल्या पद्धतीने केलं तर बाकी सगळे युनिट्स तुम्हाला पेपर 2 चे इझी जाणार आहेत. ओके, तर चला चालू करतोय आपण. बघा, काल आपण कंपोजिट फंक्शन्स बघितलेलं आहे आणि काही अल्जेब्रिक फंक्शन्सचे या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहे. आता पहिली जी एक्झरसाइज आहे टोटल कंपोजिट फंक्शन्स वरती डिपेंड आहे. ओके, परत एखादं आपण कंपोजिट फंक्शनचं एक्झाम्पल घेऊया. कंपोजिट फंक्शन म्हणजे नेमकं काय? बघा, एखादा जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल, साइन ई रेस टू दी पॉवर एक्स. ओके, आता याला सॉल्व्ह कसं करणार आहे आपण? आपल्याला माहित आहे इथे साइन एक्स जर असेल तर आपण याला कॉस एक्स लिहिणार आहे. इथे ई रेस टू दी पॉवर एक्स असेल तर याला ई रेस टू दी पॉवर एक्स लिहिणार आहे आपण. पण आपल्याला साइन सोबत ई रेस टू दी पॉवर दिलेला आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल पॉवर सोबत काय दिलेलं आहे तर ट्रिग्नोमेट्रिक दिलेलं आहे. मग आता अशा टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? तर काय करतो मग आपण याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय काय होऊन जातो तर डी वाय अपॉन डी एक्स. आणि इथे काय यूज करतो आपण कंपोजिट फंक्शन. मग डी अपॉन डी एक्स या ठिकाणी साइन ई रेस टू दी पॉवर एक्स. ओके, आता या ई रेस टू दी पॉवर एक्स ला आपल्याला एक्स कन्सिडर करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे तर साइनचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला कॉस. ओके, कॉस ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. ओके, मग या ठिकाणी काय मिळतं आपल्याला कॉस ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स. हे काय मिळालं आपल्याला तर डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे, मग बघा इथे आपण काय केलेलं आहे तर एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन दिलेलं होतं, एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन दिलं होतं. असं जर का फंक्शन दिलं तर आपण त्याला युजिंग कंपोजिट फंक्शन्स सॉल्व्ह करणार आहोत. बरेचसे क्वेश्चन्स फर्स्ट एक्झरसाइज मध्ये आपल्याला कंपोजिट फंक्शन वरती डिपेंड दिलेले आहेत. ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला कंपोजिट फंक्शन यूज करावं लागतं. लास्ट लेक्चर मध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. परत एकदा एका फंक्शन मध्ये जर का दुसरं फंक्शन दिलं तर आपण याला अशा टाइपने सॉल्व्ह करतो. चला आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघतोय आपण. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे हे काही बेसिक फॉर्म्युले आहेत. यामध्ये बघा, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स जर असेल तर त्याचं डिफरन्शिएशन होतं 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इन्व्हर्स एक्स असेल तर त्याचं डिफरन्शिएशन होतं -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स होतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इन्व्हर्स एक्स होतं -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इन्व्हर्स ऑफ एक्स मिळतं आपल्याला 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. यामध्ये बघा कंडिशन दिलेली आहे, फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1 आणि एक्स इज लेस दॅन -1. जर असेल तर आपल्याला मग यूज करावं लागतं -1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. तसंच कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्सला लिहितो आपण
मायनस 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1 आणि 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहितो आपण फॉर एक्स इज लेस दॅन मायनस 1. जर असेल तर आपल्याला याचं डिफरन्शिएशन हे मिळते. याच्या काही कंडिशन पण दिलेल्या आहे. साइन एक्स साठी एक्स बिलॉंग्स टू -1 to 1 आहे. कॉस एक्स साठी अगेन एक्स बिलॉंग्स टू -1 to 1 आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स एनी रिअल नंबर. कॉट साठी पण कुठलाही रिअल नंबर, एक्स कुठलाही रिअल नंबर असला तरी चालतो. सेक इनवर्स साठी पण मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 आहे आणि कोसेक इनवर्स साठी पण मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 आहे. आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला हे फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर का आपल्याला दिलेलं असेल साइन इनव्हर्स ऑफ एक्स आणि आपल्याला सांगितलं असेल याला डिफरन्शिएट करा, मग याला डिफरन्शिएट जर केलं तर काय मिळेल आपल्याला? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ओके, dy अपॉन dx इक्वल्स टू d अपॉन dx साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्स ऑफ एक्स काय होतं? तर इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायरेक्ट, त्याला लिहितो आपण 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला dy अपॉन dx. ओके, फॉर्म्युला मेथड आहे. यामध्ये डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युलेज दिलेले आहेत आणि आपण त्याच्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. आता यामध्ये पण कंपोजिट फंक्शन वर्क होतं. ओके, आता इथे जर का आपल्याला दिलं असतं y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. आता इथे दिलेलं आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. आता आपल्याला युजिंग कंपोजिट फंक्शन याला सॉल्व्ह करायचं आहे. मग काय होईल? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल्स टू d अपॉन dx साइन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. मग काय मिळेल आपल्याला? या ठिकाणी साइन इनव्हर्स ऑफ लॉग एक्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 अपॉन रूट साइन, सॉरी या ठिकाणी मिळेल आपल्याला 1 मायनस एक्सच्या ठिकाणी काय आहे? तर लॉग एक्स, मग लॉग एक्स स्क्वेअर. पण परत आपल्याला या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं आपल्याला. मग 1 अपॉन रूट 1 मायनस लॉग एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन या ठिकाणी काय मिळालेलं आहे? तर एक्स मिळेल. म्हणजे कंपोजिट फंक्शन, एका फंक्शन मध्ये जर का दुसरं फंक्शन आले तर युजिंग कंपोजिट फंक्शन आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. मग आपल्याला मिळतं dy अपॉन dx इक्वल्स टू हा एक्स जर इकडे घेतला तर 1 अपॉन एक्स इंटू रूट 1 मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून बघा, अशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन्स मिळतील. साइनच का नाही तर मग कॉस असेल, कॉट असेल, सेक असेल, कोसेक असेल, कुठलाही जरी आपल्याला फंक्शन मिळालं तर हे त्याचे बेसिक फॉर्म्युले आहेत. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स जर मिळालं तर त्याला आपल्याला लिहावं होतं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. यामध्ये एक्सच्या ठिकाणी दुसरं काही जरी आलं, युजिंग कंपोजिट फंक्शन आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. हे बेसिक फॉर्म्युले आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. हे सगळे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. हे जर माहीत असतील तर आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अदरवाईज आपल्याला याला डिफरन्शिएट करता येणार नाही. ओके, हे कॉपी करून घ्या. बघा, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हे काही बेसिक फॉर्म्युले आहे जे की आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज होणार आहे. आणि या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण कितीही लेंथी क्वेश्चन जरी असला तरी आपण तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. बघा काय फॉर्म्युले दिलेले, अगदी सिंपल आहे समजण्यासाठी. इथे बघा, साइन इनव्हर्स ऑफ साइन थिटा इक्वल्स टू थिटा. ज्यावेळेस क्वेश्चन मध्ये आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ साइन म्हणजे साइन इनव्हर्स असेल आणि मध्ये ब्रॅकेटमध्ये पण साइन जर फंक्शन असेल तर साइन साइन दोन्ही कॅन्सल आउट होतात आणि आपल्याला फक्त थिटा मिळतो. तसंच उलट याच्या साइन जर बाहेर असेल आणि साइन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये असेल तर समोर जो काही अँगल असेल, जे काही व्हॅल्यू असेल, तर हे दोन्ही फंक्शन कॅन्सल आउट होतात आणि डायरेक्ट आपल्याला ती व्हॅल्यू किंवा फंक्शन मिळतं आपल्याला. ओके, सिमिलर कॉस साठी पण सेम आहे. कॉस इनव्हर्स ऑफ कॉस थिटा इक्वल्स टू थिटा किंवा कॉस ऑफ कॉस इनव्हर्स एक्स इक्वल्स टू एक्स. कॉस कॉस इकडे पण कॉस कॉस कॅन्सल होणार आहे. जो इथे अँगल आहे, जी व्हॅल्यू आहे, जो अँगल जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. सेम सगळ्या फंक्शन साठी कोसेक साठी पण असेल,
कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक थिटा असेल तर डायरेक्ट आपल्याला थिटा मिळतो, किंवा कोसेक ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स असेल तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट एक्स मिळतो. दोन्ही जर का फंक्शन सेम असतील, बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर इन्व्हर्स आणि मध्ये तेच फंक्शन असेल तर दोन्ही कॅन्सल आउट होतात, किंवा ब्रॅकेटच्या बाहेर फंक्शन असेल आणि मध्ये तसाच इन्व्हर्स फंक्शन जर असेल तर हे दोन्ही ब्रॅकेट मधला आणि बाहेरचं दोन्ही कॅन्सल आउट होतात आणि डायरेक्ट आपल्याला इथे जो काही अँगल असेल, जी काही व्हॅल्यू असेल ती डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू की अँगल या ठिकाणी मिळतो. मग आता इथे दोन्ही सेम फंक्शन आहेत तर होतं, जर फंक्शन चेंज झाले तर काय होईल, मग तेच बघा इथे साइन इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा, म्हणजे बाहेर ब्रॅकेटच्या साइन इन्व्हर्स आहे आणि मध्ये कॉस दिलेला आहे. तर अशा केसमध्ये काय करतो आपण, तर साइन इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ, आता या कॉसला आपण चेंज करतो, या कॉसला आपण कशात चेंज करतो, तर साइन मध्ये चेंज करतो. ओके, कॉस इन्व्हर्सला आपण साइन मध्ये चेंज करतो. कॉसला जर का साइन मध्ये चेंज करायचं असेल तर फक्त आपल्याला त्याच्या समोर काय लिहावं लागतं, पाय बाय 2. मग इथे लिहितो आपण साइन पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, हा जो काही अँगल आहे थिटा किंवा व्हॅल्यू जी काय असेल ते साइन पाय बाय 2 मायनस थिटा. मग हा कॉस कशात चेंज झाला, तर साइन मध्ये. मग आता परत इथे सेम हाच कन्सेप्ट, साइन इन्व्हर्स ऑफ साइन आलेला आहे, साइन इन्व्हर्स ऑफ साइन दोन्ही कॅन्सल आउट होईल. मग शिल्लक काय राहणार आहे, तर पाय बाय 2 मायनस थिटा. मग इथे आपल्याला शिल्लक मिळालेला आहे तर पाय बाय 2 मायनस थिटा. सेम इथे टॅन इन्व्हर्स ऑफ कॉट असेल, बाहेर टॅन आहे आणि मध्ये कॉट आहे, तर मग काय करतो आपण, टॅन इन्व्हर्सला या कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करतो. आता कॉटला टॅन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर त्याच्या समोर फक्त लिहायचे आपल्याला पाय बाय 2. मग पाय बाय 2 मायनस थिटा. मग आता बघा इथे दोन्ही सेम झाले, टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन झाला, मग हे दोन्ही कॅन्सल आउट होतील आणि आपल्याला फक्त मिळणार आहे पाय बाय 2 मायनस थिटा. सेम कोसेक साठी पण कोसेक इन्व्हर्स ऑफ सेक थिटा, बाहेर ब्रॅकेटच्या कोसेक इन्व्हर्स आहे, मध्ये सेक आहे, तर मग आता सेकला काय करतोय आपण, कोसेक मध्ये कन्वर्ट करतोय. कोसेक मध्ये कन्वर्ट कसं करणार आहे, तर कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक, सेकच्या समोर सेकला जर कन्वर्ट करायचं असेल तर कोसेकच्या समोर आपल्याला पाय बाय 2 मायनस थिटा लिहावं लागणार आहे. या ठिकाणी पाय बाय 2 जर लिहिलं तर तो कशात कन्वर्ट झाला, कोसेक मध्ये झाला. मग आता हा कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक, म्हणजे हा फर्स्ट फॉर्म्युले जे बघितले होते आपण, कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक कॅन्सल आउट झाला. या ठिकाणी फक्त मिळाला आपल्याला पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, हे पण अगदी सिंपल आहे. दोन्ही फंक्शन सेम असेल तर कॅन्सल आउट होतात, दोन्ही फंक्शन जर का वेगळे असतील तर एका फंक्शनला आपण चेंज करतो. ओके, आता सिमिलर इथे बघा, इथे काय दिलेलं आहे, हे तर अगदी इझी आहे. आता साइन इन्व्हर्स ऑफ एक्स, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स ला लिहिता येतं आपल्याला कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. तर साइन एक्स असेल तर त्यालाच आपण लिहितो कोसेक 1 अपॉन एक्स. ओके, त्याचप्रमाणे कॉस एक्स जर असेल तर त्याला आपण लिहितो सेक 1 अपॉन एक्स. सेम इथे तेच दिलेलं आहे, इथे इन्व्हर्स फंक्शन दिलेलं आहे. साइन इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला लिहितो आपण कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला लिहितो आपण सेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. या ठिकाणी कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला लिहितो आपण टॅन इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याला लिहितो आपण साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. आपल्याला माहित आहे साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, किंवा कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. सो तेच रिलेशन आपण या फॉर्म्युल्यामध्ये दाखवलेलं आहे. हे अगदी सिंपल आहे, याचा एक बेसिक आयडिया आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये आलेली आहे. आता इथे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स दोन फंक्शन आहेत, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स. या दोघांची ऍडिशन जर असेल तर ते काय मिळतं आपल्याला, डायरेक्ट पाय बाय 2. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स पाय बाय 2 मिळतं. सेक इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स आपल्याला या ठिकाणी पाय बाय 2 मिळतं. ठीक आहे, आता यानंतर हे दोन बघा फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय, फंक्शन सेम आहे. ओके, इथे एक्स दिलेला आहे, इथे वाय दिलेला आहे. या दोघांची जर का टॅन इन्व्हर्सच आहे, पण इथे जी काय व्हॅल्यू असणार आहे, अँगल असणार आहे, आणि इथे जी काय व्हॅल्यू आणि अँगल असणार आहे हे दोन वेगवेगळे असतील. या दोघांचं जर काय ऍडिशन असेल तर ऍडिशन काय मिळतं आपल्याला, तर टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. इथे न्यूमरेटरला एक्स प्लस वाय या दोघांची ऍडिशन आहे, तर डिनॉमिनेटरला 1 मायनस एक्स इंटू वाय या दोघांची परत काय आहे, तर मल्टिप्लिकेशन आहे. सिमिलर इथे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय, इथे मायनस दिलेला आहे. ओके, इथे प्लस आहे तर इथे मायनस आहे. मायनस असेल तर काय होतं, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय.
आता इथे फक्त चेंज काय झालेला आहे, इथे जर प्लस असेल तर वर प्लस असतं, इथे मायनस असेल तर वर मायनस असतं. आता वर प्लस असेल तर डिनॉमिनेटरला मायनस असतं, वर मायनस असेल तर डिनॉमिनेटरला या ठिकाणी प्लस आहे. अगदी सिंपल फॉर्म्युले आहेत हे. या फॉर्म्युल्यांचाही आपल्याला यूज होणार आहे आणि ही फॉर्म्युलेज यूज करून आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे कॉपी करून घ्या. अजून काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते घेऊया. मित्रांनो, काही बेसिक इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काही सबस्टिट्यूशन्स करावे लागतात. सो या ठिकाणी काही एक्सप्रेशन म्हणजे टाईप आणि काय सबस्टिट्यूट करायचं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 1 मायनस एक्स स्क्वेअर जर दिलेला असेल क्वेश्चन मध्ये, तर आपल्याला एक्सच्या ठिकाणी साइन थिटा किंवा कॉस थिटा पुट करावा लागतो. या ठिकाणी बघा 1 रूट मध्ये 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स जर दिलेला असेल किंवा 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स जर दिलेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला एक्स इक्वल्स टू कॉस 2 थिटा किंवा एक्स इक्वल्स टू कॉस थिटा आपल्याला पुट करायचा आहे. किंवा या ठिकाणी 3x मायनस 4x क्यूब किंवा 1 मायनस 2x स्क्वेअर जर दिलेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला x इक्वल्स टू साइन थिटा पुट करायचा आहे. किंवा 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर जर दिले असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला x इक्वल्स टू टॅन थिटा पुट करायचं आहे. हे सबस्टिट्यूट करायचं आहे आणि देन आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. हे किंवा याच्या आधी दिलेले फॉर्म्युले त्याचाही आपल्याला या ठिकाणी वापर करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा जर का क्वेश्चन आपल्याला दिलेला असेल, y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, या टाईपचा आपल्याला जर का एखादा क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला तो सॉल्व्ह करायला सांगितला, तर कसं सॉल्व्ह करणार आहे बघा. याला काय करावं लागणार आहे आपल्याला, तर सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. ओके, सबस्टिट्यूशन मेथड यूज करावी लागणार आहे, सबस्टिट्यूट करावं लागणार आहे आणि हे काय बेसिक सबस्टिट्यूशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता हा टाईप बघा, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कुठे आहे यामध्ये बघायचं. आता या ठिकाणी दिसतंय 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर जर असेल तर त्याला काय पुट करतो आपण, x इक्वल्स टू टॅन थिटा. मग या ठिकाणी पुट करा, पुट x इक्वल्स टू टॅन थिटा. ओके, आता आपल्याला जर थिटा पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे या ठिकाणी आपल्याला, तर टॅन इकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे काय मिळेल आपल्याला, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. मग आता या ठिकाणी पुट करूया, y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग काय मिळतं आपल्याला बघा, साइन इनव्हर्स ऑफ, हे काय झालेलं आहे आता, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर साइन 2 थिटा, साइन 2 थिटा. ओके, तर मग काय मिळालं आहे बघा, साइन इनव्हर्स ऑफ साइन 2 थिटा. मग या ठिकाणी साइन इनव्हर्स ऑफ साइन, आताच आपण काही फॉर्म्युलेज बघितलेले आहे ज्यामध्ये जर साइन इनव्हर्स बाहेर आणि मध्ये जर का साइन असेल तर दोन्ही कॅन्सल आउट होतात. मग आपल्याला या ठिकाणी मिळते फक्त 2 थिटा. ओके, मग आता थिटाची व्हॅल्यू पुट करूया, 2 इंटू थिटा काय आहे, तर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. आता याला डिफरन्शिएट करूया, y इक्वल्स टू मिळालेला आपल्याला 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय मिळेल, dy अपॉन dx इक्वल्स टू d अपॉन dx. 2 कॉन्स्टंट आहे, याला बाहेर ठेवूया, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. आता टॅन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, याच्या आधी मी जे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्यामध्ये दिलेलं आहे. ओके, ते फॉर्म्युले सगळे इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. मग या ठिकाणी आपण 2 घेतो इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स काय मिळतं आपल्याला, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग फायनली आपल्याला मिळतं dy अपॉन dx इक्वल्स टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी आपण x इक्वल्स टू टॅन थिटा पुट केला, त्यामुळे आपल्याला इझिली हे सबस्टिट्यूशन मेथड यूज करून आपल्याला सॉल्व्ह करता आलं. ओके, त्यासाठी आपल्याला हे सबस्टिट्यूशन्स खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला आणि यांचा यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. एक्सरसाइज 1.2 मध्ये सगळे सबस्टिट्यूशन्स वरती
किंवा आता जे काही दिलेले फॉर्म्युले आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्यांच्या बेसवरतीच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, हे कॉपी करून घ्या आणि हे सगळे पाठ करून ठेवा. बघा यानंतर बघतोय आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन जर का सॉल्व्ह करायचं असेल तर बघा एक्झाम्पल घेऊया आपण. पहिल्यांदा एक्झाम्पल वरनं समजूया. एक जर का क्वेश्चन दिलेला असेल x रेज टू दी पॉवर tan इनव्हर्स ऑफ x. ओके, आणि हे सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे आपल्याला. कसं सॉल्व्ह करणार आहे याला, तर बघा हा काय आहे, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे. म्हणजे आपल्याकडे काही 2-3 फॉर्म्युलेज आहे. e रेज टू दी पॉवर x चा फॉर्म्युला आहे, a रेज टू दी पॉवर x चा फॉर्म्युला आहे, x रेज टू दी पॉवर n चा फॉर्म्युला आहे. यापैकी कुठला फॉर्म्युला इथे अप्लाय होतो का? e रेज टू दी पॉवर x चा फॉर्म्युला नाही होणार, a रेज टू दी पॉवर x चा फॉर्म्युला पण नाही होणार. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा पॉवर फंक्शन दिलेला आहे. किंवा या ठिकाणी इथे फंक्शन दिलेला आहे, त्याचा पॉवर कॉन्स्टंट दिलेला आहे. सो इथे काय दिलेलं आहे, फंक्शनचा पॉवर फंक्शन दिलेला आहे आपल्याला. ओके, आणि फंक्शनचा पॉवर जर का फंक्शन दिलेला असेल तर अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला लॉग यूज करावा लागतो. त्या टाइपचे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असेल तर लॉग यूज करावा लागतो आणि लॉग यूज करूनच आपण ते सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा काय करायचं आहे इथे, तर टेकिंग लॉग टू बोथ साइड. टेकिंग लॉग टू बोथ साइड्स. आता दोन्ही साइडला आपण या ठिकाणी लॉग घेणार आहे. मग काय मिळेल आपल्याला इथे, लॉग y इक्वल्स टू लॉग ऑफ x रेज टू दी पॉवर tan इनव्हर्स ऑफ x. आता दोन्ही साइडला आपण लॉग घेतलेला आहे. आता काही लॉगच्या प्रॉपर्टीज माहित पाहिजे आपल्याला. लॉग m रेज टू पॉवर n असं जर आपल्याला मिळालं तर लॉग काय करतो, तर त्याचा जो काही पॉवर असतो तो त्याला समोर घेतो, म्हणजे n इंटू लॉग m मिळतं आपल्याला. ओके, मग आता इथे काय आहे, तर लॉग x रेज टू दी पॉवर tan x आहे. मग ती जर का प्रॉपर्टी वापरली आपण तर काय मिळतं आपल्याला, हा tan इनव्हर्स ऑफ x समोर येऊन जाईल, tan इनव्हर्स ऑफ x इंटू या ठिकाणी लॉग x. ओके, आता काय मिळालेलं आपल्याला इकडे, लॉग y आणि tan इनव्हर्स ऑफ x इंटू लॉग x. आता हा पॉवर समोर आल्यामुळे क्वेश्चन इझी झालेला आहे आणि आपण आता याला सॉल्व्ह करू शकतो. मग याला सॉल्व्ह करताना काय मिळेल आपल्याला बघा, तर आता याला करूया डिफरन्शिएट. लॉग y डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळणार आहे, या ठिकाणी लॉग y आहे, आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करतोय. मग काय करूया, या y ला x कन्सिडर करूया. याला जर x कन्सिडर केलं तर काय मिळेल आपल्याला, 1 अपॉन y म्हणजे 1 अपॉन x. लॉग तर डिफरन्शिएशन काय आहे, 1 अपॉन x. याला x कन्सिडर केलं म्हणजे 1 अपॉन x. x म्हणजेच काय तर y. 1 अपॉन y मिळालेला आहे. पण ज्याला x कन्सिडर केलं त्याला आपण परत त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे युझिंग कंपोजिट फंक्शन. मग याचं परत डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, तर dy अपॉन dx इक्वल्स टू या ठिकाणी d अपॉन dx tan इनव्हर्स ऑफ x इंटू लॉग x. आता या ठिकाणी दोन फंक्शन दिलेले आहे आणि त्यांचा प्रोडक्ट दिलेला आहे. मग आपल्याला इथे UV रूल वापरावा लागेल, u इंटू व्ही. u इंटू व्ही रूल का आहे, तर u इंटू व्ही रूल का आहे, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हे तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं आणि हे निश्चितपणे तुम्ही करून ठेवायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला त्याचा यूज होणार आहे. मग आता या ठिकाणी यूज करूया, हे u फंक्शन आणि हे v फंक्शन दिलेलं आहे. मग पहिल्यांदा काय घेतो आपण, तर u फंक्शन ऍज इट इज म्हणजे tan इनव्हर्स ऑफ x ऍज इट इज असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x प्लस लॉग x ऍज इट इज असेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स ऑफ x. ओके, मग tan इनव्हर्स ऑफ x ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x आपल्याला माहिती आहे 1 अपॉन x, प्लस या ठिकाणी लॉग x ऍज इट इज, या ठिकाणी tan इनव्हर्स ऑफ x. tan इनव्हर्स ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मग याला सिम्प्लिफाय करा, काय मिळतं, तर या ठिकाणी tan इनव्हर्स ऑफ x अपॉन x प्लस लॉग x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. हे काय आहे, तर 1 अपॉन y dy अपॉन dx.
पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर dy अपॉन dx त्याच्यासोबत 1 अपॉन y आहे. मग या y ला काय करा, या साईडला घेऊन जा. मग मिळतं आपल्याला dy अपॉन dx इक्वल्स टू y इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन x प्लस log x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे y आहे, y आपल्याला असंच ठेवता येणार नाही, तर या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. y ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे बघा आपण. या ठिकाणी y आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. स्टार्टिंगला काय दिलेली आहे, तर x रेज टू दी पॉवर tan इनवर्स ऑफ x हा dy बाय dx लिहूया. पहिल्यांदा dy अपॉन dx इक्वल्स टू y ची व्हॅल्यू पुट करतोय आपण. y ची व्हॅल्यू काय आहे, तर x रेज टू दी पॉवर tan इनवर्स ऑफ x इंटू ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू ऍज इट इज tan इनवर्स ऑफ x अपॉन x प्लस log x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ओके. तर या टाईपचे क्वेश्चन असे जर का क्वेश्चन आले तर या ठिकाणी आपल्याला लॉग यूज करावा लागतो. लॉग यूज करूनच हे आपण क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. लॉगचे काही फॉर्म्युलेज आहेत, लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहे. आता लास्ट सिलेबस मध्ये 2-3 वर्षापूर्वीचा जो सिलेबस होता त्यामध्ये लॉगॅरिथमिक एक चॅप्टर होतं टोटल, त्यामध्ये सगळे लॉगचे फॉर्म्युलेज दिले होते, परंतु ते नवीन सिलेबस मध्ये काढून टाकलेलं आहे. तरीही लॉगचे काही बेसिक फॉर्म्युले जे आपल्या युनिटमध्ये आपल्याला यूज होणार आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी देतो. हे कॉपी करून घ्या. बघा, हे काही बेसिक फॉर्म्युले आहे जे या युनिटमध्ये आपल्याला यूज होणार आहेत. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व्ह करताना लॉग ई ची व्हॅल्यू डायरेक्ट 1 असते. त्यानंतर लॉग बेस ए आहे इंटू लॉग बी जर असेल तर आपल्याला त्याला लिहिता येतं लॉग बी अपॉन लॉग ए. अगेन लॉग ए अपॉन बी जर दिलेला असेल तर त्याला आपण लॉग ए मायनस लॉग बी लिहितो, किंवा लॉग ए इंटू बी जर दिलेला असेल तर त्याला लॉग ए प्लस लॉग बी लिहितो आपण. लॉग एम रेस टू एन लॉगची प्रॉपर्टी आहे बघा, त्याच्या समोर कुठलाही पॉवर जर असेल तर त्याला त्याच्या समोर घेतो. म्हणजे लॉग एम रेस टू एन जर असेल तर त्याला एन इंटू लॉग एम आपल्याला लिहिता येतं. ए रेस टू दी पॉवर लॉग बेस ए दोन्ही जर का हा सेम जर असेल तर त्याच्या समोरची व्हॅल्यू फक्त लिहितो आपण. म्हणजे ए रेस टू दी पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स जर असेल तर आपल्याला डायरेक्ट एक्स लिहिता येते. हे इम्पॉर्टंट आहे बघा. लॉग बेस ए इंटू बी जर असेल, लॉग बेस ए इंटू बी इक्वल्स टू एम असं जर दिलेलं असेल तर आपल्याला याला चेंज करून लिहिता येते ए रेस टू दी पॉवर एम इक्वल्स टू बी. म्हणजे लॉग आपण काढू शकतो याच्यातला. लॉग काढण्यासाठी आपण ही प्रॉपर्टी जनरली वापरतो. लॉग बेस ए इंटू बी जर दिलेला असेल याला लिहिता येतं आपल्याला ए रेस टू दी पॉवर एम इक्वल्स टू बी. किंवा लॉग पुट जर करायचा असेल तर ए रेस टू दी पॉवर एम इक्वल्स टू बी ला आपल्याला असं लिहिता येतं लॉग बेस ए इंटू बी इक्वल्स टू एम. हे काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, फॉर्म्युलेज आहेत लॉगचे, जे आपल्याला या युनिटमध्ये यूज होणार आहेत, कामी येणार आहेत. ओके, हे कॉपी करून घ्या. बघा, आता बघतोय आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ओके, एक्झाम्पल घेऊन समजूया. एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला y इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर 4 प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2. आता आपल्याला या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, तर एक्स रेस टू दी पॉवर 4 प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2. आता बघा, आपल्याला याच्या आधी जे क्वेश्चन दिले होते तर ते y इक्वल्स टू दिले होते. आता इथे x आणि y दोन्हीही यामध्ये आहेत. x आणि y दोन्ही यामध्ये आहेत. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं की y करायचं, अशा टाइपचे क्वेश्चन्स ला काय म्हणतो आपण, तर इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. अशा टाइपचे क्वेश्चन्स आले तर काय करायचं, तर सिम्पली याला डायरेक्ट जे फंक्शन जिथे आहे तिथेच त्याला डिफरन्शिएट करा. बघा कसं होईल, त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल, जे जिथे आहे त्याला तिथेच डिफरन्शिएट करूया. डी अपॉन डी एक्स एक्स रेस टू दी पॉवर 4 प्लस डी अपॉन डी एक्स इंटू वाय प्लस डी अपॉन डी एक्स वाय स्क्वेअर इक्वल्स टू डी अपॉन डी एक्स 2. जे जिथं आहे तिथेच त्याला आपण डिफरन्शिएट करतो. मग आता याला एक्स रेस टू दी पॉवर एन चा जर फॉर्म्युला लावला तर काय होऊन जाईल, हा 4x क्यूब प्लस आता x इंटू वाय दोन्ही इथे दिलेले आहे, तर इथे काय लागणार आहे, युव्ही रूल लागणार आहे. युव्ही रूल लागल्यानंतर काय होऊन जाईल,
पहिलं फंक्शन आपण ॲज इट इज घेतो म्हणजे एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह घेतो. वायचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला, त्याच्या आधी आपण बघितलं तर डायरेक्ट dy अपॉन dx प्लस अगेन y फंक्शन ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे 1 प्लस या ठिकाणी y स्क्वेअर, याला x कन्सिडर करा. x कन्सिडर केल्यानंतर x रेस टू दी पॉवर n चा फॉर्म्युला लावा म्हणजे काय होऊन जाईल, हा 2y आणि 2 मायनस 1 या ठिकाणी 1 आपण लिहित नाही आणि y चं परत डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल्स टू कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग आता काय मिळाले आपल्याला 4x³ प्लस x इंटू dy अपॉन dx प्लस y प्लस 2y dy अपॉन dx इक्वल्स टू 0. आता काय करा तर dy बाय dx च्या जे टर्म्स आहेत ते एका साईडला करूया म्हणजे इथे मिळेल आपल्याला x इंटू dy अपॉन dx प्लस या ठिकाणी 2y इंटू dy अपॉन dx इकडे इक्वल्स टू आणि ह्या जे टर्म्स आहेत या साईडला घेऊन जाऊया मायनस 4x³ अगेन इथे काय आहे तर मायनस y. ओके, आता काय होईल बघा तर इथे x dy बाय dx आहे प्लस 2y dy बाय dx आहे. या ठिकाणी आपण dy बाय dx कॉमन घेऊया मग काय राहील इथे x राहील प्लस इथे 2y इंटू dy अपॉन dx इक्वल्स टू मायनस 4x³ मायनस y. मग आता हा dy बाय dx पाहिजे आपल्याला, हे टर्म्स या साईडला घेऊन जाऊया. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे तिकडे गेल्यानंतर काय होईल तर डिवाइड मध्ये जाईल मग dy अपॉन dx इक्वल्स टू मायनस 4x³ मायनस y अपॉन x प्लस 2y. ओके, हे काय मिळालं आपल्याला तर फायनल आन्सर. काय केलेलं आहे आपण, जे फंक्शन जिथं आहे त्याला तिथेच त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे आणि त्यानंतर dy बाय dx च्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या dy बाय dx त्या टर्म एक साईडला केल्या आपण, त्यामधनं dy बाय dx कॉमन केलं आणि मग आपल्याला फायनली dy बाय dx मिळालेला आहे. सो अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला या वेने सॉल्व्ह करावे लागतात आणि याला काय म्हणतो आपण तर इम्प्लिसिट फंक्शन. सिमिलर पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आता पॅरामेट्रिक फंक्शन काय आहे बघा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल x इक्वल्स टू जर का दिलेला असेल तर 4t आणि y इक्वल्स टू 4t स्क्वेअर किंवा 2at स्क्वेअर कुठलाही या एक्झाम्पल घेतो आपण. आणि आता आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे dy बाय dx. आता आपल्याला dy बाय dx फाइंड करायला सांगितलेलं आहे, पण इथे बघा इथे t आहे, इथे t आहे, इथे x इक्वल्स टू दिलेला आहे, इथे y इक्वल्स टू दिलेला आहे. मग कसं सॉल्व्ह करणार आहे तर यासाठी एक थेरम आहे बघा, dy अपॉन dx इक्वल्स टू इथे t दिलेला आहे दोन्ही ठिकाणी, या t ला काय म्हणतो आपण तर पॅरामीटर. ओके, t काय आहे पॅरामीटर. मग dy बाय dx जर का फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं dy अपॉन dt आणि dx अपॉन dt. मग हे दोन्ही कॅन्सल आउट होतात आणि आपल्याला मिळतं dy बाय dx. ओके, हा थेरम आहे आणि हा थेरम यूज करून आपल्याला या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मग काय करूया आपण, याला डायरेक्ट डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. ओके, t असल्यामुळे इथे t करतोय, इथे पण अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. मग काय होईल बघा इथे dx अपॉन dt. आता या ठिकाणी काय होऊन जाईल, 4 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवूया, d अपॉन dt इंटू t. ओके, तर काय मिळेल आपल्याला dx अपॉन dt इक्वल्स टू t चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, x चं डेरिव्हेटिव्ह जसं 1 मिळतं तसं t चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथे मिळाले आपल्याला 4. ओके, इकडे dy अपॉन dt इक्वल्स टू d अपॉन dt आणि या ठिकाणी आता इथे 2 आणि एक कॉन्स्टंट आहे ते बाहेर ठेवूया, इथे t स्क्वेअर. मग काय मिळेल आपल्याला 2a आणि t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं x रेस टू दी पॉवर n चा फॉर्म्युला जसा यूज करतो तसा इथे यूज करूया म्हणजे काय होऊन जाईल, हा 2t रेस टू दी पॉवर 2 मायनस 1 1 1 आपण लिहित नाही म्हणजे मग काय मिळालं dy अपॉन dt आपल्याला काय मिळालेलं आहे तर 2 इंटू 2 4at.
ओके 480 मिळालेला आहे आपल्याला. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर थेरम मध्ये पुट करायचा आहे. जो रिझल्ट आहे थेरमचा dy अपॉन dx इक्वल्स टू dy अपॉन dt आणि dx अपॉन dt यामध्ये पुट करूया. dy अपॉन dt या ठिकाणी मिळालेला आहे 480 अपॉन इकडे आपल्याला मिळालेला आहे तर dx अपॉन dt काय आहे तर 4 मिळालेला आहे. मग 4 4 कॅन्सल होतं तर dy अपॉन dx आपल्याला मिळतं या ठिकाणी at. यामध्ये टी का आहे पॅरामीटर आहे. ओके आणि युजिंग पॅरामीटर आपण आणि हा थेरम आहे, थेरमचा रिझल्ट आहे. हा रिझल्ट यूज करून आपण dy बाय dx करतो. या टाइपच्या क्वेश्चन्सला आपण पॅरामेट्रिक क्वेश्चन्स म्हणतो. हे पण अगदी इझी आहेत. दोन वेगवेगळे दिलेले असतील आपल्याला दोन्हीला वेगवेगळं डिफरन्शिएट करायचं आहे आणि त्यांना डिफरन्शिएट केल्यानंतर त्यांना मग फायनल आपल्याला एकत्र आणायचं आहे आणि आपल्याला dy बाय dx यामधनं फाइंड करायचं आहे. ओके या टाइपचे क्वेश्चन्स पण आपल्याला या एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. हे कॉपी करून घ्या. चला या युनिट मधला नेक्स्ट पार्ट आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर बघा आपण dy अपॉन dx फाइंड करतो. ओके तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलं जाईल d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजेच काय तर याचं परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल जे की मिळेल आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर. ओके म्हणजे काय तर बघा याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे काय तर dy अपॉन dx याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतो आपण d अपॉन dx. मग हे काय मिळतं आपल्याला तर d2y अपॉन dx स्क्वेअर. ओके याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगतील आपल्याला कदाचित तर मग ते काय मिळेल आपल्याला d3y अपॉन dx स्क्वेअर dx क्यूब. याचं परत जर डेरिव्हेटिव्ह घेतो म्हटलं तर d4y अपॉन dx रेज टू दी पॉवर 4. ओके आता बघा याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. जर आपल्याला y इक्वल्स टू दिलेला असेल या ठिकाणी 4x रेज टू दी पॉवर 4 प्लस 3x क्यूब प्लस 2x प्लस 4 इक्वल्स टू 4 ओके इक्वल्स टू 0 आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल याला काय लिहितो आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मग हा होऊन जातो dy अपॉन dx इक्वल्स टू d अपॉन dx 4x रेज टू दी पॉवर 4 प्लस 3x क्यूब प्लस 2x प्लस 4. याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय होतं तर हा 4 समोर येऊन जाईल 16x क्यूब प्लस 3 समोर येऊन जाईल 9x स्क्वेअर प्लस 2 आणि हा 0 झाला. हे मिळालं आपल्याला dy अपॉन dx. आता याला परत जर काय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर मग परत लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे आता हे काय होऊन जाईल तर d अपॉन dx dy अपॉन dx इथे परत d अपॉन dx 16x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 2 मग याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे हे काय होऊन जाईल तर d2y अपॉन dx स्क्वेअर इथे मिळेल आपल्याला 3 जर का समोर आला 48 देन x स्क्वेअर प्लस 2 जर का समोर आला तर 18x आणि हा 2 काय झालेला आहे तर 0 झाला कारण तो कॉन्स्टंट आहे. आता परत जर का याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला जर सांगितलं तर परतही घेता येईल आपल्याला. काय मिळेल आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मग हा काय होऊन जाईल d अपॉन dx इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल्स टू d अपॉन dx या ठिकाणी 48x स्क्वेअर प्लस 18x. ओके मग काय होईल इथे तर d3y अपॉन dx क्यूब इक्वल्स टू इथे x रेज टू दी पॉवर n चाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी लावणार आहे 48 आहे. ओके हा 2 समोर जर आला तर 48 इंटू 2 या ठिकाणी 96
एक्स, आता 2 मायनस 1 जर झाला तर 1च राहील, प्लस या ठिकाणी 18. हे काय मिळेल आपल्याला d3y अपॉन dx क्यूब. अजून आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता येईल. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं, कधी कधी आपल्याला विचारतात d2y अपॉन dx स्क्वेअर काढा, तर ते काढायचं. कधी आपल्याला d3y अपॉन dx क्यूब जर सांगितलं तर तेही आपल्याला काढता यायला पाहिजे. या हे अगदी आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण काढता येतं, तिथपर्यंत पण आपल्याला त्याला घेऊन जाता येतं. तर हे होतं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह या युनिट मधला लास्ट पार्ट. सो विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं या युनिटचं बेसिक टोटल संपलेलं आहे. पाचही एक्झरसाइजला काय काय लागणार आहे, त्यामध्ये काय काय विचारल्या जाणार आहे, ते फंक्शन्स कसे असतील, कसे सॉल्व्ह करायचे, किंवा त्यांना लागणारे जे काही फॉर्म्युलेज आहेत, ह्या टोटल गोष्टी आपण या युनिटमध्ये कव्हर केलेल्या आहे, या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहे. हा टोटल बेसिकचा लेक्चर होणार आहे. आणि उद्याचा जो लेक्चर होईल तर तो असणार आहे एक्झरसाइज 1.1चा. ओके, त्यामध्ये आपण एक्झरसाइज 1.1 घेणार आहोत, जी की अल्जेब्रिक डिफरन्शिएशन वरती डिपेंड आहे आणि कंपोजिट फंक्शन, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला लेक्चरच्या सांगितलं, तर त्यावरती बेस आहे. आणि आपण एक जनरल आयडिया घेतलेली आहे अल्जेब्रिक फंक्शन कसे सॉल्व्ह करायचे, कंपोजिट फंक्शन कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर त्याचा यूज करून आपण ती उद्याची एक्झरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला, निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, काही क्युरीज असतील तर कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनलबद्दल सांगा, जेणेकरून तेही आपल्या चॅनलशी जोडले जातील. आणि तुम्ही जसं चांगल्या पद्धतीने शिकताय, सोप्या पद्धतीने आणि सोप्या लँग्वेजमध्ये, तसं त्यांनाही ते शिकायला मिळेल. सो हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. शाळेचा, कॉलेजचा ग्रुप असेल त्या ग्रुपवरती शेअर करा, किंवा फॅमिली किंवा फ्रेंड्सचे ग्रुप असतील तर तिथे पण तुम्ही तो व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच तुमच्या काही क्युरीज असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम आय डी असेल, टेलिग्राम चॅनल असेल, तर व्हॉट्सॲप चॅनल असेल, या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो पण करू शकता. थँक्यू.